तर बघा काय बातमी आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याबाबत गेल्या वर्षी वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा जी आर 16 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झाला असून या जी आरनुसार 1 जानेवारी 2024 पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याचे आदेश देण्यात आले. हा नवा निर्णय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लागू राहणार आहे. पण जी आरमध्ये नमूद आहे अशा स्थितीत आज आपण जानेवारी 2024मध्ये जारी झालेल्या जी आरनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन वयानुसार कशा पद्धतीने वाढत झालं याचा आढावा घेणार आहोत. या निर्णयानुसार वयवर्ष 80 ते 85 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 20% एवढी वाढ केली जाणार आहे. तसे वय 85 ते 90 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 30% एवढी वाढ करण्यात येईल असं शासनाने स्पष्ट नमूद आहे. वयवर्ष 90 ते 95 दरम्यान सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 40%ची वाढ करण्याचा निर्णय येईल असे पण या निर्णयात स्पष्ट नमूद आहे. त्याचवेळी वय 95 ते 100 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 50%ची वाढ करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वयवर्ष 100पेक्षा अधिक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 100%ची वाढ करता येणार आहे. राज्य शासकीय सेवेतील 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 7व्या वेतनानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनात करण्यात येणारी वाढ 1 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आली आहे. तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.